क्षुल्लक कारणावरून एका तरुणाची बेदम मारहाण करत त्याची हत्या केल्याची घटना खारघरमध्ये घडली आहे। शिवकुमार शर्मा असं ह्या व्यक्तीचं नाव आहे। शिवकुमार हे आपल्या काही कामासाठी खारघर ह्या रस्त्यावरून जात होते, मात्र दुचाकीवरून त्यांनी फक्त ओव्हरटेक केला आणि ह्याच क्षुल्लक कारणाच्या रागातून दोन तरुणांनी त्यांना हेल्मेटने बेदम मारहाण करत त्यांना जखमी केलं होतं। जखमी अवस्थेत शिवकुमार हे खारघर पोलीस ठाण्यात गेले आणि त्या ठिकाणी तक्रार दाखल केली, मात्र पोलिसांनी तक्रार दाखल केली। त्यानंतर ते बेशुद्ध पडले। पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेलं होतं आणि त्याच ठिकाणी उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला। शिवकुमार शर्मा यांची फॅमिली आपल्यासोबत आहे। नेमकं काय प्रकरण आहे ते सगळं जाणून घेऊयात। काय सांगाल, त्या दिवशी नेमकं काय झालेलं? तो उस दिन वो अपने काम से खारघर में थे और तभी वो उत्सव चौक के पास में थे और वहाँ पर ही कुछ ओवरटेक या कुछ कट की वजह से, पता नहीं किसने कट मारा किसने ओवरटेक किया, उसकी वजह से कुछ लड़ाई हुई जो सबकी होती है रास्ते पे। और यूजुअली जब रास्ते पे लड़ाई होती है, एक्सट्रीम कंडीशन में भी कोई किसी को थप्पड़ मारता है, ज़्यादा से ज़्यादा कोई किसी को धक्का देता है। उनको हेलमेट से 4 बार सर पे मारा गया, जिसकी वजह से उनको बहुत ग्रेव डैमेज हो गया। हेड इंजरी की वजह से उनकी डेथ हो गई एंड ये बिल्कुल सही नहीं हुआ। एंड अभी तक 96 आवर्स हो चुके हैं एंड वो अब तक फ़रार हैं। जो आरोपी हैं उनको पकड़ा नहीं जा पाया है फॉर सम रीज़न। तो मेरी बस ये दरख्वास्त है कि इनको जल्दी से जल्दी पकड़ा जाए ताकि हमारे जो मामा हैं, मेरे जो मामा हैं, उनको न्याय मिले और ऐसा और किसी के साथ कभी ना हो। फिर आपल्यासोबत अजून काही त्यांची फॅमिली आहेत। वारंवार तुम्ही न्यायासाठी पोलीस स्टेशनला जात आहात, तपास कुठपर्यंत आला? तुमचा काही प्रश्न आहे का? कारण की 2 तारीखची ही घटना आहे, आज एवढे दिवस उलटूनही आरोपी मोकाट आहे। बरोबर। ॲक्च्युली कसं झालं की एवढे दिवस झाले आम्ही वाट बघतोय की प्रशासन याच्यामध्ये मदत करेल आणि आम्ही जस्ट वाट बघतोय की आम्हाला त्या गोष्टीसाठी न्याय मिळाला पाहिजे। जी काय घटना घडली ते खूप निंदनीय आहे, कारण तुम्ही जो व्हिडिओ बघितलात त्या व्हिडिओमध्ये त्या माणसाने एवढं जोरात मारलं आहे की त्या हेल्मेटचा आवाज तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये ऐकायला येईल। म्हणजे कुठेही रस्त्यावरती भांडण झाली, मला एवढं कधी निर्दय मारण्यासारखं मला असं कधीच वाटलं नाही की एवढी विचित्र घटना घडावी। आणि ज्या प्रकारे ती घडली तर होऊ शकतं बाजूला घेऊन बोलून किंवा पोलीस स्टेशनला जाऊन हे मॅटर सॉल्व्ह करता आलं असतं, पण जे कृत्य आहे ते खूप क्रूर कृत्य आहे आणि ज्या व्यक्तीने केलं आहे तर माझं फक्त प्रशासनाचं एवढंच म्हणणं आहे की ही घटना घडली 2 तारखेला 8:30 वाजता। मी स्वतः 11 वाजता पोलीस स्टेशनला गेलो। जेव्हा ही घटना घडली मला बोलवलं, जेव्हा बघितलं तेव्हा ॲक्च्युली त्याला इंजुरी झाली होती आणि लिटरली ब्रेन डॅमेज झालेलं पूर्ण सगळं। तर एवढे दिवस झाले आम्ही जेव्हा काही पोलिसांना विचारतो तर त्यांच्याकडनं आम्हाला उत्तर होतं की आम्ही काम करतो याच्यावरती, पण आता हे कळत नाही आम्हाला की काम चालू आहे पण त्याचं संपणार कधी आणि आम्हाला त्या गोष्टीचा न्याय मिळणार कधी। आता वारंवार आम्ही त्यांना तेच कंप्लेंट देतोय, पण अजूनपर्यंत आम्हाला त्याचं काही असं अपेक्षित उत्तर नाही मिळालं त्याच्यावरती। पुढची भूमिका काय असणार? कारण की पोलीस एवढे दिवस होऊनही पोलीस अजून तपास आरोपी भेटत नाही आहे। मला तर खरंच आश्चर्य वाटतंय की एवढे CCTV कॅमेरे आहेत, कारण खारघर हे असं मोठं आहे की एक सर्वात पहिली इम्पॉर्टंट गोष्ट ही एज्युकेशनल हब आहे तो। अशी ह्या ठिकाणी जर का अशा काय कार्यक्रमाची परवानगी दिली आहे, त्या दिवशी जो काय कार्यक्रम होता तो त्या गोष्टीची परवानगी दिली आहे तुम्हाला, तर तुम्हाला तुमचं मॅनेजमेंट कुठे आहे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण डिजिटलायझेशन म्हणतो, सगळे कॅमेरे आहेत, CCTV आहेत, तर मग एवढं इझिली माणूस निघून जाऊ शकतो। म्हणजे उद्या जर हे किती निंदनीय आहे की कोणी पण येऊन रस्त्यावरती हत्या करून निघून जाऊ शकतो आणि तुम्ही त्याला पकडू शकत नाही। हे खूप खूप निंदनीय आहे। तर मला आता तेच विचार पडला की हे जर का अशा गोष्टी होत असतील आणि जर का उत्तर मिळत नसेल तर डेफिनेटली एकत्र येऊन मला वाटतं सगळ्यांचा सपोर्ट लागेल आम्हाला आणि एकत्र येऊन डेफिनेटली ह्या गोष्टीवरती काहीतरी कारवाई नक्कीच झाली पाहिजे। नक्कीच वारंवार मागणी करून देखील पोलीस अजून देखील आरोपीला पकडत काय नाही असा प्रश्न देखील त्यांनी कुटुंबियांनी व्यक्त केला आहे। त्यामुळे आम्ही जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही पोलीस स्टेशनच्या बाहेर उपोषणाला बसू असा देखील इशारा शर्मा फॅमिलीने दिला आहे। कॅमेरामॅन हरी निगेसह मयूर जाधव, TV9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।